नमस्कार. अभिरुची दालनामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. अष्टमात्रक लय म्हणजे पद्मावर्तनी लय ही अत्यंत स्वाभाविक मानली जाते. ती अनेक कवींनी अनेक कवयित्रींनी विपुल प्रमाणात वापरलेलीही आढळते. याच वृत्तातली एक कविता आज मी सादर करतोय. लवंगलता वृत्ताचे खंड अतिशय सोपे आहेत. 8, 8, 8 आणि 4. आणि या वृत्तामध्ये कुसुमाग्रजांच्या किंवा अनेक मराठी कवींच्या अनेक कविता आढळतात. केहरवा हा जसा ताल किंवा भजनी ठेका हा ताल जसा अत्यंत विपुल प्रमाणामध्ये वापरला जातो, अत्यंत कॉमन आहे, तसंच लवंगलता हे वृत्त आहे. अष्टमात्रक म्हणजे या वृत्तात लिहिलेली कविता जर लयीत बसवली तर त्याला केरवा किंवा भजनी ठेका असा 8 मात्रांचा ताल हा सहज लागू पडतो. आजच्या या कवितेचं नाव आहे शेजार. यामध्ये एकूण 7 द्विपदी आहेत आणि साधी सुधी सरळ कविता आहे. रविवारी ती भल्या सकाळी दुडुदुडू धावत येते. रविवारी ती भल्या सकाळी दुडुदुडू धावत येते. गोड हासते, खळखळते अन कौतुक करून घेते. गोड हासते, खळखळते अन कौतुक करून घेते. 2 गोबऱ्या गालांवरती 2 खळ्यांची खेळी. 2 गोबऱ्या गालांवरती 2 खळ्यांची खेळी. गालावरती पापी देते, हातावरती टाळी. कधी दाखवे हातावरची भली थोरली मेंदी. कधी दाखवे हातावरची भली थोरली मेंदी. कधी कपाळावरती मोठी चमचमणारी बिंदी. कधी दाखवे हातावरती भली थोरली मेंदी. कधी कपाळावरती मोठी चमचमणारी बिंदी. मग ती घेते ताबा माझ्या खोलीचाही. मग ती घेते ताबा माझ्या खोलीचाही. क्षणात काजू बेदाणे सापडते सारे काही. गंमत थाले मधली थगली. गंमत थाले मधली थगली ऐकवते नंतर ती. गंमत थाले मधली थगली ऐकवते नंतर ती. अवचित माझ्या आयुष्यावर रंग उशेचे चढती. अवचित माझ्या आयुष्यावर रंग उशेचे चढती. शेवटच्या 2 द्विपदी आहेत. आठवडा नंतर पुरता ह्या शेजारावर जगतो. आठवडा नंतर पुरता ह्या शेजारावर जगतो. टाळण्यास धडपडतो पण मी अंतरात तगमगतो. टाळण्यास धडपडतो पण मी अंतरात तगमगतो. आणि शेवटची द्विपदी आहे. गौतम जेनीची साराही अशीच आहे आता. गौतम जेनीची साराही अशीच आहे आता. कशास पृथ्वी विशाल केली मैलो मैल अनंता. कशास पृथ्वी विशाल केली मैलो मैल अनंता. नमस्कार. मला जरी कविता आवडली असेल, आमचा चॅनल आवडत असेल, अभिरुची दालन आवडत असेल तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा. इतर मित्रमंडळींना, स्नेहांना, आप्तांना जरूर सांगा आणि अभिरुची दालनात वारंवार येत राहा. धन्यवाद.